तर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांची हल्ल्यानंतर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। लोकांच्या सेवेसाठीच्या आमच्या संकल्पावर हा हल्ला आहे असं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी म्हटलंय। असे हल्ले माझ्या संकल्पाला तोडू शकणार नाहीत असंही रेखा गुप्ता यांनी म्हटलंय। तर रेखा गुप्ता यांनी काय म्हटले ते पाहूयात। हा केवळ माझ्यावरच नव्हे तर दिल्लीच्या सेवा करण्याच्या आणि लोकांच्या कल्याणासाठी आमच्या संकल्पावर एक भ्याड हल्ला होता असं रेखा गुप्ता यांनी म्हटलंय। स्वाभाविकच या हल्ल्यानंतर मला धक्का बसला होता, पण आता मला बरं वाटत आहे असंही म्हटलंय। मी माझ्या सर्व हितचिंतकांना विनंती करते की कृपया मला भेटण्याची तसदी घेऊ नका। असे हल्ले माझ्या हिमतीला आणि जनतेची सेवा करण्याच्या माझ्या संकल्पाला कधीही तोडू शकत नाहीत असंही रेखा गुप्ता यांनी म्हटलंय। तुमचा विश्वास आणि पाठिंबा ही माझी सर्वात मोठी ताकद आहे। तुमचा अफाट प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छांसाठी मी मनापासून आभार व्यक्त करते असं रेखा गुप्ता यांनी म्हटलंय।